कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण जय जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे 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 राम कृष्ण सुंदरते ध्यान उभे विटेवरी सुंदरते ध्यान उभे विटेवरी सुंदरते ध्यान उभे विटेवरी सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया सर्वकाल प्रेम सर्वकाल
त्या माईकचा आवाज जरा वाढवा महाराज. हॅलो 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 9 नंबरचा आवाज वाढवा. हॅलो हॅलो हा बस आता बंद करू ना. हॅलो चला चला हॅलो तुका मने काय न मागे अनेक तुका मने काय न मागे अनेक
राम कृष्ण हरी रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजनी सुखाचे आगर
नाम गोड पुरे कोड सकळही पुरे कोड सकळही पुरे कोड सकळही नाम गोड पुरे कोड सकळही पुरे कोड सकळही पुरे कोड सकळही नाम गोड पुरे कोड सकळही पुरे कोड सकळही
नाम गोड
नाम गोड पुरे कोड सकळही रसनायेरा रसा विटे घेता घोटे अधिक हे आणि का रसे मरण गाठी येणे तुटे संसारे रसनायेरा रसा विटे घेता घोटे अधिक हे तुका म्हणे आहार झाला तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी रसनायेरा रसा विटे घेता घोटे अधिक हे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन चरणा संतांच्या सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निजरना तुमच्या लागलो निजरना तुमच्या लागलो निजरना सेवक झालो तुमच्या लागलो निजरना नाम गोड पुरे कोड सकळही रसनायेरा रसा विटे घेता घोटे अधिक हे अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग शिवेकरिता घेतलेला आहे। या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या नामाचं अलौकिकत्व श्रेष्ठत्व सांगून भगवंताच्या नामाविषयी आपल्या अंतःकरणात असलेली अनन्यता उत्कटता प्रगट करतात। विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजो निधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदि करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण परिसरातून सातारा जिल्ह्यातून
वाई तालुक्यातून संपूर्ण महाराष्ट्रातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अत्यंत पवित्र अशा ऐतिहासिक श्री क्षेत्र वाई या ठिकाणी परमपावन कृष्णा मातेच्या पवित्र तटाकावरती संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेचा पारायणाचा आणि श्रीमद भागवत कथेचा भव्य आणि दिव्य सोहळा या सोहळ्यातील आजच्या 6व्या दिवसाच्या चिंतन सेवेचा सुयोग या गाथा पारायण सप्ताह समितीच्या द्वारा व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र सातारा जिल्हा वाई तालुका यांच्याद्वारा इथे उपस्थित असलेले सर्व वारकरी संप्रदायातील वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीत आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने व्यसनमुक्त युवक हृदय सम्राट क्रांती सूर्य संतवीर श्री गुरु तात्यांच्या आदेशातून त्यांच्या मार्गदर्शनाने आज या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे। संकल्पित वेळेमध्ये शक्य झालं तर वेळेच्या आत सुद्धा आपण सेवा संपन्न करण्याचा प्रयत्न करूया। विठ्ठल विठ्ठल मोठ्या श्रद्धेने अत्यंत उत्साहाने भावपूर्ण हृदयाने आपण सर्वजण या धर्म मंडपामध्ये उपस्थित आहात। आपणा सर्वांच्या पवित्र चरण कमली मी हृदयपूर्वक नतमस्तक होतो, वंदन करतो। आपण सर्वजण जशी कृपा कराल आणि श्री गुरु तात्यांची जशी कृपा त्या पद्धतीने आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करूया। आपलं संपूर्ण आयुष्य वारकरी संप्रदायाकरिता ज्या महापुरुषांनी वेचलं, ज्यांच्या आयुष्यातला शरीरातला जीवनातला प्रत्येक श्वास वारकरी संप्रदायाच्या उपासनेसाठीच खर्च होतो, ज्यांच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण वारकरी संप्रदायाच्या साधनेच्या संवर्धनासाठी वेचला जातो आणि ज्यांच्या जीवनातला शरीरातला रक्ताचा प्रत्येक थेंब वारकरी संप्रदायाची शुद्ध साधना समाजापर्यंत पोहोचवण्यासाठीच खर्च केला जातो असे गुरुदेव तात्या आणि त्यांच्या आशीर्वादानेच आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने ही साधना करत आहोत। त्यांची कृपा त्यांचा आशीर्वाद म्हणूनच आपण या रस्त्याने मार्गक्रमण करत आहोत। पांडुरंगाच्या चरणी विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज या महापुरुषांच्या चरणी नतमस्तक होतो आणि देवाला प्रार्थना करतो तात्यांचं जे आरोग्य आहे हे अधिक लवकर लवकर अत्यंत सुदृढ बनावेत आणि त्यांची कृपा त्यांचा आशीर्वाद त्यांचं चिंतन अर्थात त्यांचं भजन ही सगळी साधना केवळ वाई तालुक्यातल्या सप्त्यातच नसून अवघ्या महाराष्ट्राला मिळावी अशी देवाला प्रार्थना करतो। तुम्ही भाग्यवान आहेत, पण आनंदाची गोष्ट अशी आहे तुमचे उपकार संप्रदायावर हे आहेत, तुम्ही सुरुवात केली, आता आम्हालाही आग्रह करायला काय अडचण येणार नाही असंही वाटायला काय हरकत नाही। तुम्ही सुरुवात केली, अर्थ इतकाच आहे तुमच्यावर तर त्यांची अनुकंपा आहेच, तशी अवघ्या वारकरी संप्रदायावर त्यांची आहेच।
त्यांच्या साधनेचा, त्यांच्या उपासनेचा, त्यांच्या चिंतनाचा, त्यांच्या सहवासाचा, त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ वारकरी संप्रदायातल्या साधक, जिज्ञासू, पिपासू असलेल्या साधकांना अधिक अधिक घडावा. कित्येक तरी ठिकाणी तात्या नाही म्हटल्यानंतर, किंबहुना त्यांना येणं शक्य नसल्यामुळे कीर्तन कोणाला द्यावं हा यक्ष प्रश्न कित्येक तरी लोकांच्या समोर निर्माण झाला. हे लक्षात ठेवा. म्हणजे संप्रदायामध्ये हा एक तेजस्वी असं हे व्यक्तिमत्व, ओजस्वी असलेलं व्यक्तिमत्व, तात्या आले म्हणजे संप्रदाय आला असं असलेलं हे आगळं आणि वेगळं जीवन या शरीराच्या काही अडचणीमुळे ते महाराष्ट्रामध्ये या 4-6 महिन्याच्या कालखंडात येणं घडलं नाही. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं ती पोकळी दूर भरून निघणं ही गोष्ट अत्यंत कठीण आहे. ते शक्य नाही. देवाच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने त्यांचं आरोग्य उत्तम व्हावं, या महापुरुषांना उदंड आयुष्य लाभावं, आपल्या आयुष्यातला एक एक दिवस देवाने घेऊन टाकावा आणि यांचं आयुष्य शताब्दीपर्यंत यांचं आयुष्य पुढे जावं, हीच या निमित्ताने प्रार्थना करतो. त्यांच्याच आशीर्वादाने, त्यांचा आदेश म्हणून या ठिकाणी उभं राहिलेलो आहे. ते जशी कृपा करत आहेत त्या पद्धतीने आपण थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करूया. उपासना हे त्यांच्या जीवनाचं सूत्र आहे. बघा, पत्रिका मी पाहिली मुद्दाम, पण त्याच्यात किती गोड शब्द लिहिलेला आहे. या उत्सवातील दैनंदिन उपासना क्रम हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. आपलं जीवन उपासनेमध्ये गेलं पाहिजे. विशेष म्हणजे चिंतन हा शब्द तिथं नाही, उपासना हा शब्द आहे. जेव्हा कोरोनाचा कालखंड होता आणि त्या काळात, पहिल्याच कोरोनाच्या कालखंडामध्ये आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी श्री गुरु महाराजांचा, तात्यांचा फोन आला आणि त्यांनी मला विचारलं, उपासना काय करताय, चिंतन काय करताय, अभ्यास काय करताय हे नाही विचारलं, उपासना काय करताय हे त्याने विचारलं. या वाक्याचा अर्थ अभ्यास करू नये, चिंतन करू नये असा कृपा करून काढू नये, नाहीतर हे इथं पुढे यंत्र लावलेलं असल्यामुळे घोटाळा होतो बराचसा. अर्थ इतकाच आहे, उपासना हा वारकरी संप्रदायाचा आत्मा आहे आणि उपासना संपली तर मग अभ्यासाला करायचे काय, हे लक्षात ठेवा. अभ्यासू व्यक्तिमत्वाच्या अभ्यासाचा समाजावर परिणाम होईलच असं नाही, पण उपासनेनं युक्त असणाऱ्या महात्म्याचा परिणाम शतकानुशतक झाल्याशिवाय राहत नाही. ही ताकद उपासनेमध्ये आहे. आणि त्यांच्या त्या एका फोनमुळं, तात्या म्हटल्यामुळं, तुम्ही उपासना काय करताय, नाही मग महाराजांना म्हटलो माझी इच्छा आहे ज्ञानेश्वरीचं पारायण करावं म्हणून, मला 108 पारायण करायची इच्छा आहे. म्हटलं काय अडचण नाही, होतंय म्हटलं, एका दिवसात एक पारायण होतंय म्हटले. हा सहज बोलणे, हित उपदेश हे सहज म्हणाले आणि तीच ऊर्जा, तीच ताकद, तीच प्रेरणा मिळाली. त्यांच्याच कृपेने ते सगळं घडलं, घडून गेलं. एका दिवसात एक पारायण होऊ शकतंय ही ऊर्जा त्यांच्याकडून मिळाली आणि ते निर्विघ्नपणे पार पडलं. या बोलण्याच्या मागचा हेतू इतकाच आहे की उपासनेवर या महापुरुषांचं किती लक्ष आहे हो. उपासना हा जीवनाचा, संप्रदायाचा आत्मा आहे आणि तो आत्माच जर संप्रदायातून वजा झाला तर उपासनेचा विषय अत्यंत कठीण आहे. असं उपासनेनं संपन्न असलेलं, समृद्ध असलेलं सगळं आयुष्य, सगळं जीवन, प्रत्येक क्षण उपासनेकरिता ज्या महात्म्याचा खर्च होतो, वेचला जातो, ते म्हणजे आपले गुरुदेव तात्या आहेत. आणि त्यांची कृपा आहे म्हणूनच आपण इथे उभा आहोत. त्यांच्या कृपेनं काही वेडवाकडं बोलण्याचा प्रयत्न करेल. ते जितके उशिरा येतील तितक्या वेळ बोलत राहील. ते आल्यानंतर आपलं बोलणं संपलेलं असेल. विठ्ठल विठ्ठल सेवेकरिता घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. महाराज या अभंगाच्या द्वारा भगवंताच्या नामाचं अलौकिकत्व, श्रेष्ठत्व सांगून त्याविषयी आपल्या अंतःकरणात असलेली अनन्यता प्रगट करतात. ऐका.
जीवनामध्ये अलौकिक तत्वाच्या ठिकाणी आपलं जीवन अनन्य झालं पाहिजे. अलौकिकता आणि अनन्यता या दोन्हीचा जीवनात समन्वय झाला की जीवन सुखी बनतं. या उलट अलौकिकता आणि विनमुखता असेल तर जीवन दुःखी बनतं, किंवा लौकिकता आणि अनन्यता असेल तरीही जीवन दुःखी बनतं. अलौकिक तत्वाच्या ठिकाणीच आपलं जीवन अनन्य झालं पाहिजे. अलौकिक काय आहे? विश्वामध्ये एक शुद्ध निखळ चैतन्य ब्रह्म तत्व परमात्माच अलौकिक आहे. पण थोडे उपाधी कृत्याचे जर भेद केले तर देव अलौकिक आहे, देव मान्य संत अलौकिक आहेत आणि देवाचं नाम अलौकिक आहे. आपलं जीवन देवाशी, देवमान्य संताशी किंवा देवाच्या नामाशी अनन्य झालं पाहिजे. अर्थ इतकाच आहे, आपल्या जीवनात आपल्याला देवाची, देवमान्य संताची किंवा देवाच्या नामाचीच आपल्या अंतःकरणात आवड असली पाहिजे. म्हणजे आपल्या आवडीचा, आपल्या अनुभूतीचा, आपल्या स्नेहाचा, आपल्या जिव्हाळ्याचा विषय देव, संत आणि नाम हाच असला पाहिजे. याच्याशिवाय चौथी गोष्ट आवडू नये. अर्थ इतकाच आहे, देव अलौकिक, देव मान्य संत अलौकिक आणि देवाचं नामही अलौकिक. या तीन गोष्टी अलौकिक का, त्याचा थोडा विचार आपल्या पुढे मांडतो. अलौकिक कशाला म्हणतात? लौकिक जगाला जे कळत नाही त्याला अलौकिक म्हणतात. काळाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही त्याला अलौकिक म्हणतात. आणि पंचमहाभूतामध्ये जे अडकत नाही त्याला अलौकिक म्हणतात. हे तीनही निकष तंतोतंत या तीन तत्वाशी कसे जुळतात बघा. पहिला आहे देव अलौकिक. का बरं? लावा हे निकष. पहिला निकष आहे देवाचं महत्व. लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही. ऐका, लौकिक जगाला जर देवाचं महत्व कळलं असतं तर इथे या प्रांगणात बसायला जागा कमी पडली असती. बरोबर? लौकिक जगाला महत्व नाही कळत. लक्ष द्या, वाईची लोकसंख्या सांगा ना काहीतरी आकडा. 50,000. बरोबर? इथे 5,000 लोक आहेत. म्हणजे लोकसंख्या 50,000, माणसं 5,000 आहेत. विठ्ठल विठ्ठल एखाद्या गावात किंवा एखाद्या शहरात प्रवेश केला की एक लोखंडी बोर्ड असतो आणि त्याच्यावर लिहिलं असतं या गावची लोकसंख्या. त्यांना सुद्धा माहित आहे गावात लोक राहतात, माणसं फार थोडे असतात. अर्थ बोलण्याचा अर्थ इतकाच आहे, हेतू इतकाच आहे. लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही. परमात्मा अलौकिक. काळाची सत्ता भगवंतावर चालत नाही. उलट काळ हा देवाच्या घरी कामाला ठेवलेला गडी आहे. मियाची नेमिला साता काळू ग्रासी तसे भूता ये म्हणियागते पंडुसुता सकळे जयाची. भगवान परमात्म्याच्या घरी काळ हा कामाला ठेवलेला काय आहे? गडी आहे. काळाची सत्ता भगवंतावर चालत नाही. परमात्मा अलौकिक. आणि तिसरी गोष्ट आहे, पंचमहाभूतामध्ये परमात्मा अडकत नाही. उलट पंचमहाभूताला जन्म देणारा, निर्माण करणारा, एकलेन कंटेची म्हणून यायने निर्माण केली 14 भुवने. गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे 5 महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने ओ. अर्थात आत्मना आकाश संभूतः. या 5 महाभूताला जन्म देणारा तो आहे. परमात्मा त्याच्यामध्ये अडकत नाही. भगवान अलौकिक. पुढे आहे देवमान्य संत. हे सुद्धा अलौकिक आहेत. का बरं अलौकिक आहेत? हेच 3 निकष आपण लावू शकता. पहिला निकष आहे लौकिक जगाला संतांचं महत्व कळत नाही. लौकिक जगाला जर संतांचं महत्व कळलं असतं
तर त्या काळात त्या वर्तमान काळामध्ये त्या काळातल्या लोकांनी संतांना प्रचंड त्रास दिला. जर महत्व कळलं असतं तर त्रास झाला असता का? बरं, त्रास देणारे कोण होते? सर्वसामान्य लोक नव्हते, विद्वान म्हणून घेणारे, पंडित म्हणून घेणारेच लोक होते. अर्थ इतकाच आहे, लौकिक जगाला संतांचं महत्व कळत नाही. संत अलौकिक. दुसरा निकष आहे, संत महात्म्यांचं जे जीवन आहे, काळाची सत्ता तिथं चालत नाही. जगा काळ खाय आम्ही माता दिले पाय, हे त्यांचं जीवन आहे, हे त्यांचं सामर्थ्य आहे. आणि तिसरी गोष्ट आहे, या संत महापुरुषांच्या जीवनामध्ये पंचमहाभूत अर्थात त्याच्यामध्ये त्यांचं जीवन अडकत नाही. उलट संत महात्म्याने एका महाभूताला जिंकलंय. याचा अर्थ विशेषत्वाने ते सांगता येईल. तसं तर सगळ्यालाच ते जिंकू शकतात. पृथ्वी नावाच्या तत्वाला विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी जिंकलं. ज्ञानदेवी घेतली दान, हृदयी धरोनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. पृथ्वी नावाच्या तत्वाला विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी जिंकलं. आप नावाच्या तत्वाला श्रीमंत संत शांती ब्रह्मनाथ महाराजांनी जिंकलं. गंगेच्या प्रवाहात, गोदावरीच्या प्रवाहामध्ये गेले आणि आपलं शरीर त्या जलतत्वात पाण्यामध्ये प्रवाहित केलं, अर्थात जलरूप केलं, जिंकलं. तेज तत्वाला चित्कला मुक्ताईने जिंकलं. वायू तत्वाला सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांनी जिंकलं. तर आकाश तत्वाला संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांनी जिंकलं. तुकोबाराय सदेह वैकुंठाला जातात. अर्थ इतकाच आहे, पंचमहाभूतामध्ये संत महात्म्यांचं जीवन अडकत नाही. आणि म्हणून ते कसं आहे, अलौकिक. आणि तिसरं अलौकिक आहे देवाचं नाम. देवाचं नाम अलौकिक का? हेच 3 निकष. पहिला निकष, लौकिक जगाला देवाच्या नामाचं महत्व कळत नाही. कशावरून? बहुतेक कीर्तनात सुद्धा लोक विठ्ठल विठ्ठल म्हणत नाहीत यावरून. आता खरं म्हणजे कीर्तनात सुद्धा जी माणसं विठ्ठल विठ्ठल म्हणत नाहीत, ते माणसं घरी गेल्यावर किती परमार्थ करत असतील देव जाणे. लौकिक जगाला देवाच्या नामाचं महत्व कळत नाही, अलौकिक. पंचमहाभूताची सत्ता भगवंताच्या नामावर चालत नाही. बघा, पृथ्वीपेक्षा आप व्यापक आहे, आपापेक्षा तेज व्यापक आहे, तेजापेक्षा वायू व्यापक आहे, वायूपेक्षा आकाश व्यापक आहे, आणि आकाशापेक्षाही गगनाहुनी वाढ. गगनाहुनी वाढ नाम आहे. वाढ आहे म्हणजे श्रेष्ठ आहे एक अर्थ, वाढ आहे म्हणजे व्यापक आहे, मोठं आहे हा दुसरा अर्थ. खरं म्हणजे गगनापेक्षा व्यापक असलेलं नाम, गगनापेक्षा श्रेष्ठ व्यापक असलेलं भगवंताचं नाम उपरण्याच्या आत कसं झाकतात हा मोठा प्रश्न आहे. आता त्याचा अधिक विस्तार आपल्याला करायचा नाही, आपली ती योग्यता नाही, ते त्यांच्या भाषेत सांगतील. हे तो इतकाच आहे, उघडा मंत्र जाणार आणि तरी झाकला जातो. विशेष आहे
अर्थ इतकाच आहे. भगवंताचं नाम कसं आहे? अलौकिक. म्हणजे अलौकिक गोष्टी तीन आहेत. एक देव अलौकिक, देवमान्य संत अलौकिक. देवमान्य संत वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुदेव घुले बाबा, विठ्ठल महाराज घुले बाबा पाठामध्ये सांगत असताना मुद्दाम हा शब्द वापरायचे, देवमान्य संत, स्वयं घोषित संत नव्हे, देवमान्य संत. आणि तिसरी गोष्ट आहे देवाचं नाम. या तीनही गोष्टी कशा आहेत? अलौकिक. या तीनही तत्वाशी आपलं जीवन अनन्य झालं पाहिजे. का अनन्य झालं पाहिजे? देवाशी जीवन अनन्य का झालं पाहिजे? त्याचं सोपं सोपं उत्तर आहे, तेने विन जीवा सुख नोहे आपुला तो एक, देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. म्हणून जीवन देवाशी काय झालं पाहिजे? अनन्य झालं पाहिजे. त्याच्या पुढे देवमान्य संत, संताशी जीवन का अनन्य झालं पाहिजे? त्याचंही उत्तर आपल्याकडे आहे, संताविन प्राप्ती नाही ऐशे वेद देती ग्वाही, हरी प्राप्तीशी उपाय धरावे मंत्र्याची ते नाही ते पाय. म्हणून आपलं जीवन संताशी काय झालं पाहिजे? अनन्य झालं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आहे देवाचं नाम. देवाच्या नामाशी जीवन अनन्य का व्हावं? त्याचं कारण आहे, तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, ऐशे बहुता ग्रंथी बोलियेले मुखी नाम, हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. अर्थ असा आहे, जीवन देव, देवमान्य संत आणि देवाचं नाम या तिन्हीशी अनन्य झालं पाहिजे. एखादा माणूस असाही प्रश्न विचारतो, नाहीच अनन्य झालं तर नुकसान काय? अशी काही लोक आहेत ना, अशी काही लोक आहेत, ते म्हणतात हे अनन्य केलं तर फायदा काय? समजा हे तुम्ही सांगितलं, पण अनन्य नाहीच केलं, विनमुखच राहिलो तर नुकसान काय आहे, तोटा काय आहे? महाराजांनी त्याचंही वर्णन केलंय. महाराज सांगतात, तुम्ही देवाशी जर विनमुख झालात, देवाचं अर्थात देवाशी जर जीवन समर्पित नाही केलं, विनमुख झालात, तर महाराजांची भाषा आहे, महाराज सांगतात, विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. देवाला विसरू नये. काय आहे? जीवनामध्ये दोन गोष्टी कधीच विसरू नये. आणि जीवनामध्ये दोन गोष्टी कधीच आठवणीत ठेवू नये. दोन गोष्टी कोणत्या विसरू नये? पहिली गोष्ट आहे देव आणि दुसरी गोष्ट आहे मरण. या दोन गोष्टी जीवनात कधीच विसरू नये, कधीच विसरू नये. देव आणि मरण. काहे विसरली मरण बापुडी, काय अशी गोडी लागलीसे. देव आणि मरण या दोन गोष्टी कधीच विसरायच्या नाहीत. आणि जीवनात दोन गोष्टी कधीच आठवणीत ठेवायच्या नाहीत. कोणत्या? आपण दुसऱ्यावर केलेला उपकार आणि दुसऱ्याने आपल्याला दिलेला त्रास. या दोन गोष्टी कधीच आठवणीत ठेवायच्या नाहीत. मला वाटतं आपला घोटाळा इथंच झालाय. जे कधीच आठवणीत ठेवायचं नसतं ते आपण कधीच विसरत नाही. आणि जे कधीच विसरू नये ते मात्र कधीच आठवणीत ठेवत नाही. देवधर्म सांधी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. देव कधीच विसरायचं नाही, मरण कधीच विसरायचं नाही, आणि आपण दुसऱ्यावर केलेला उपकार कधीच आठवणीत ठेवायचं नाही, कधीच आठवणीत ठेवायचं नाही. लोक हे आठवणीत ठेवल्याशिवाय राहत नाहीत. 21 रुपये देणगी देतात, 42 वेळा नाव पुकारायला लावतात. हे जे कधीच आठवणीत ठेवायचं नाही ते आम्ही विसरत नाही. दुसरी गोष्ट, दुसऱ्याने आपल्याला दिलेला आठवणीत ठेवायचं नसतो, पण ते आपण आठवणीत ठेवल्याशिवाय राहत नाही. त्यांना विचारलं, मी वाईला आलो होतो, म्हटलं तुम्ही काही कीर्तनाला दिसले नाही, टाळ घेऊन उभा राहून दिसले नाही. नाही म्हणले, आपल्याला त्यांनी परवा चाल दिली नाही, ते आपण सोडून दिलं म्हणले. काय कमाल आहे आता. म्हणजे याच्यामुळे तरी निदान बाकीच्याला काही ताण येणार नाही, चाली कोणाला. माझा मुद्दा इतकाच आहे, जे कधीच आठवणीत ठेवायचं नसतं ते आम्ही आठवणीत ठेवतो. 7-7 पिढ्याचं 5-5 पिढ्याचं लोक आठवणीत ठेवतात. हे विसरून कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. मत्सराचा ठाव शरीरी नसावा,
महाराजांचं म्हणणं आहे, लाभे विन जीवा दुःख देतो. म्हणून दोन गोष्टी कधी विसरू नये, देव आणि मरण. देवाला विसरलं तर मग पचतील खाणी. 84च्या देवाशी विनमुख झालं तर हे नुकसान आहे. पुढे आहे देवमान्य संत. संताशी विनमुख झालं तर नुकसान काय आहे? महाराजांची भाषा आहे, उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना विनमुख चरणा संताची. आणि तिसरी गोष्ट आहे देवाचं नाम. नामाशी जीवन विनमुख का नसावं? जर भगवंताच्या नामाशी जीवन विनमुख असेल, भगवंताचं नामचिंतन नाही केलं, आपण जर देवाच्या नामाशी विनमुख राहिलो तर ज्ञानोबा राय त्याला पापी म्हणतात. नामाशी विनमुख तो नर पापिया. विनमुख तो नर पापिया. ज्ञानोबरायांचं बोलणं आहे, तो पापी आहे, पापी नाही. ज्याशी भक्ती तो पतित, तो अभक्त. हरीशी न भजत तो दैवहत. ज्ञानोबराय सांगतात तो अभक्त आहे, तो पापी आहे, तो फुटक्या नशिबाचा आहे. काय ऐका, हे मुख मिळाल्यानंतर जर आपण विठ्ठल विठ्ठल असं नाही म्हणालो, हे तोंड मिळून सुद्धा विठ्ठल विठ्ठल असं नाही म्हणालो, तर महाराज स्पष्टपणे म्हणतात, विठोबाची नाम नुच्चारी जे तोंड प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे. कोणतं तोंड? जे विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही ते तोंड चर्मकाराचं कातळी विजवायचं काय आहे? कुंड. कोणतं तोंड? जे विठ्ठल विठ्ठल असं म्हणत नाही ते विठ्ठल विठ्ठल म्हटलं पाहिजे. भगवंताचं नामचिंतन अत्यंत महत्वाचं आहे. भगवंताचं नामचिंतन मुखामध्ये जर येत नसेल, नाम नवदे ज्याची वाचा. पुढचं म्हणा तुम्ही, मी कशाला म्हणू? अर्थ इतकाच आहे, भगवंताच्या नामामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. हे तोंड मिळाल्यानंतर आपण विठ्ठल विठ्ठल म्हटलं पाहिजे, देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. किती अट्टास करून सांगितलं, हाकारुनी सांगे नाम घेता राहू नका. ऐका बघा, कोणत्याही कीर्तनाचं जर सार काही शोधलं, काढायचं ठरलं, कोणत्याही कीर्तनाचं, तर सार काय आहे? देवाचं नाम. कोणत्याही प्रवचनाचं सार काय आहे? देवाचं नाम. कथाकारांच्या कथेतलं सार काय आहे? प्रवीण महाराज, देवाचं नाम. शास्त्राचं सार काय आहे? देवाचं नाम. पुराणाचं सार काय आहे? देवाचं नाम.
वेदाचं सार काय आहे? देवाचं नाम. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुलाची साधिला. विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. बघा, शास्त्राचं, पुराणाचं, वेदाचं सार किती गोड प्रमाण आहे. चहुवेदी जाण साही शास्त्री कारण, 18ही पुराणे हरीशी गाती. किंवा वेद, शास्त्र, प्रमाण, श्रुतीचे वचन, एक नारायण. सार जपा, सार 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 विठोबा नाम तुझे सार. मनोनी शुळपानी जपत आहे वारंवार. सगळ्याच अवघ्या परमार्थाचं, उपासनेचं, साधनेचं जर सगळ्याचं सार काय आहे तर ते भगवंताचं काय आहे? नाम आहे. आणि ते अट्टहासानं घेतलं पाहिजे. किती आग्रह तुकोबारायांचा आहे, पण नामचिंतन महाराजाच्या इच्छेसारखं इच्छेप्रमाणे होत नाही, घेत नाही. का बरं नामस्मरण करत नसतील कोणास ठाऊक? काय अडचण आहे? काय जुन्या काळातली गोष्ट आहे, जुन्या काळातली. त्यावेळेस तो कृष्णामाईवरचा आता हे पूल आहे का, तो गणपती मंदिरापाशी आहे ना पूल, तो नव्हता बघा. एक 45-50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे बघा. तो पूल, ते तो पूल, बारका पूल नव्हता पूल. मला माहित आहे तो नव्हता पूल. त्यावेळेस कीर्तनाला लोक आले होते. कीर्तन झालं. जुन्या काळात 9 ते 11 कीर्तन. ते पलीकडचे लोक आलेले, निघाले. कीर्तन झाल्यानंतर 11:30ला इथून निघाले. काळोखी रात्र होती, अंधार होता. आणि मग गंगा जशी जवळ आली तसं यानं सुरू केलं, राम 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 राम. अगदी अगदी कृष्णामाईच्या काठावर पोचल्यानंतर ते वडाचं झाड नाही का, वडाचं झाड इकडच्या बाजूचं, ते त्या झाडाखाली तर पोचल्यानंतर प्रचंड वेग वाढला याचा. राम 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 राम. कसे तरी गंगा पार केली, पलीकडे पोचला, पलीकडच्या काठावर पोचला. मग थोडा रामाचा वेग कमी आला, राम 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 राम. थोड्या पलीकडच्या लाईट दिसायला लागल्या, तेडे कंदील दिवे दिसायला लागले. मग विलंबित लय सुरू झाला. आता ते हे या लोकांना कळतंय, आपल्याला काय कळतंय त्यात? आणि ऐका, अगदी गावात पोचल्यानंतर, घराच्या जवळ गेल्यानंतर पट्ट्या रामाचा बापच झाला. पुन्हा तर रामनाम सोडूनच दिलं. संपलाय दृष्टांत माझा. मला इतकंच विचारायचं, याने राम राम म्हणायला सुरू का केलं? एवढंच सांगा. का सुरू केलं? का सुरू केलं? भीती वाटत होती. भीती कशाची? मरणाची, भूताची. बरोबर, भूताची. आणि देवाचं नाव घेतलं की भूत काय होतंय? पळून जाते. पळे भूत बाधा भेने ते. देवाचं नाव घेतलं की भूत तिथं राहत नाही. तुका म्हणे नोहे बाधा आणि कदा भूताची. भूत राहत नाही, पळून जाते, पळून जाते. कारण देवाच्या नामाचं आणि भूताचं कसं आहे? वाकडं. कोणाचं? देवाच्या नामाचं आणि कोणाचं वाकडं आहे? भूताचं. हा, म्हणजे देवाच्या नावाचं आणि भूतांचं. मग लक्षात आलं हे लोक विठ्ठल विठ्ठल का म्हणत नाही. आणि मग नाथांच्या प्रमाणाचा अर्थ आपला ध्यानात घ्या. प्रमाण सांगत बी नाही, तुमचं पाठ आहे. हरी नये मुखाशी अरे मुढा. अर्थ आहे भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. का करत नाहीत? किती अट्ठासानं सांगितलंय. कसं आहे बघा, आम्हाला देवाचं नाम सोडून बाकी सगळंच आवडतंय. बाकी सगळंच आवडतंय. 99, 98, 2000, 2001, 2, 3, 4 या वर्षाचा कालखंड. मग श्री क्षेत्र आळंदी, श्री क्षेत्र पंढरी, श्री क्षेत्र देहू, श्री क्षेत्र पैठण, त्र्यंबकेश्वर अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गुरुदेवांची कीर्तनं, गुरुवर्य तात्यांचं कीर्तन, गुरुवर्य संदीपान महाराजांचं कीर्तन, गुरुवर्य चंद्रशेखर महाराज, चैतन्य महाराज, श्री जगन्नाथ महाराज, अण्णा, अशा मोठ्या मोठ्या महात्म्यांची कीर्तनं. ते आम्ही काय करायचं, कीर्तन ऐकायला जायचं. आणि त्यावेळेस ते मोबाईल नव्हता ना, मोबाईल नव्हता, टेप होता. टेप ते आयवाचे टेप होते बघा, सोनी आयवा आहे ना प्रवीण महाराज,
आहे ना वॉकमॅन, ते असे टेप होते 60 मिनिटाचं ते कॅसेट, ते टेप करायचं टेप कीर्तन. आम्ही 2-2.5 हजार कॅसेट आहेत आपल्याकडे, खरं सांगतो ना, आता ते चालत नाही. तर ते कीर्तन टेप करायचे आणि मग महाराजांचं कीर्तन सुरू झालं, तात्यांचं कीर्तन सुरू झालं, असं टेप घेऊन बसायचं कोपऱ्यात कुठंतरी बाजूला साऊंडच्या जवळ. पुढं बसायची पंचायत, पुढं बसायची काय हिंमत आहे टेप घेऊन, कुठंतरी साऊंडच्या जवळ बसायचं. आणि मग त्या कीर्तनामध्ये त्यांचं विठ्ठल विठ्ठल भजन सुरू झालं. विठ्ठल विठ्ठल असं भजन सुरू झालं, टेपचं बटन बंद करायचं. विठ्ठल विठ्ठल भजन संपलं, व्याख्यान सुरू झालं, पुन्हा टेपचं बटन चालू. म्हणजे आम्हाला कुठल्याच 2-2.5 हजार कॅसेट मध्ये एकाही कॅसेट मध्ये विठ्ठल नाही. म्हणजे फक्त काय नकोय, विठ्ठल नको, बाकी सगळं मसाला चालतो. मग विठ्ठल तेवढं नको. का बरं? किती अट्टास केलाय. महाराजांना विचारलंय, महाराज एवढा अट्टास तुम्ही भगवंताच्या नामाचा करताय, भगवंताच्या नामाचा आणि तुमचा काय संबंध काय आहे? महाराज सांगतायत, संबंध आम्ही नामाचे धारक. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. तुकोबाराय स्वतःची पदवी सांगतायत, नाम धारक. नाम धारक वेगळा, नाम ग्राहक वेगळा, नाम जापक वेगळा. जो कधीतरी विठ्ठल विठ्ठल म्हणतो त्याला नाम ग्राहक म्हणा, जो नेहमी विठ्ठल विठ्ठल म्हणतो त्याला नाम जापक म्हणा, आणि विठ्ठलाला जो कधी सोडतच नाही त्याला नाम धारक म्हणा. तुकोबाराय सांगतात, आम्ही नाम धारक आहोत. हो, नाम घेताय तुम्ही? महाराज म्हणता, हो. तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. चाखूनच नामचिंतन करूनच मी तुम्हाला घ्या म्हणून सांगतोय. चाखलंय तुम्ही? महाराज म्हणतात, हो चाखलंय. मग जर तुम्ही भगवंताचं नाम चाखलंय असं म्हणता, तर मग ते तुम्हाला कसं लागतंय ते सांगा. ते उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. नाम गोड नाम सकळ हे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज सांगतात, भगवंताचं नाम मी चाखून तुम्हाला सांगतोय. मी चाखलंय आणि मला ते कसं लागतंय? गोड लागतंय. गोड शब्दाचे अनेक अर्थ आहेत. 1-2 अर्थ सांगू. गोड शब्दाचा पहिला अर्थ रसवाचक असा घ्या. गोड शब्दाचा अर्थ रसवाचक म्हणजे चवीनं ते कसं आहे? गोड लागतंय. किती गोड लागतंय? अमृत जयास
फिके पुढे इतकं गोड आहे. किंवा गोड तुझे नाम विठोबा आवडते मज, तुझे उच्चारिता मनाई तसे लाज. किंवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अर्थात भगवंताचं नाम अमृतापेक्षा कसं आहे, गोड आहे. गोड अमृतापेक्षा भगवंताचं नाम गोड आहे, रसवाचक अर्थ घेतला. किंवा गोड शब्दाचा आणखीन अर्थ आहे अनुकूलता वाचक. जीवनातली प्रतिकूलता नष्ट करून जीवन अनुकूल बनवण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामात आहे, म्हणून त्याला गोड म्हटलंय. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. गोड शब्दाचा अर्थ आहे आनंदवाचक. जेव्हा जेव्हा आपल्याला आनंद व्यक्त करायचा असतो, आनंद प्रगट करायचा असतो, तेव्हा आपण बऱ्याच वेळेला गोड शब्दाचा काय करतो, वापर करतो. अगदी साधं उदाहरण, एखादं 2-2.5 वर्षाचं लहान मुलगा असतं, रूपानं ते गोंडस असतं, बाळशेदार असतं, सुंदर चांगलं दिसतं, आणि मग त्याला पाहिल्यानंतर एखादा माणूस म्हणतो काय पोरगो गोड आहे हो. म्हणजे त्यानं काही चाटून बघितलं का हो? त्याच्या रूपाने याच्या डोळ्याला काय दिला, आनंद दिला, आणि तो आनंद व्यक्त करण्याकरता मुखातून शब्द काय आला, गोड आहे. किंवा आता हे मृदंगाचार्य संदीप महाराज किती गोड मृदंग वाजवतात, किती दर्जेदार वाजवतात. मग त्यांनी ते मारलेली थाप, चाट, बरोबर आहे का, आणि ते 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 मृदंगातून निघालेले ते असे बोल ऐकल्यानंतर याच्यातला जो दर्दी माणूस असतो तो म्हणतो काय महाराजांचा हात, म्हणजे हात चाटला नाही, नाही, म्हणजे हातातून निघालेले जे ध्वनी आहेत, जे बोल आहेत, त्याने मनाला आनंद दिला. प्रवीण महाराज आहेत, किती छान चाल म्हटले, किती सुंदर. आणि मग ते ऐकले की याच्यातला जो दर्दी असतो बरं का, गायनातला दर्दी म्हणतोय बरं का मी, तो म्हणतो वा काय आवाज गोड आहे हो. म्हणजे त्याने आवाज खाऊन बघितला नाही, त्या आवाजाने त्याला काय मिळाला, त्या चालीने आनंद मिळाला. आनंद देणारं गायन असावं, आनंद देणारा मृदंग असावा. मृदंगानं आणि गायनानं वक्त्याला आणि श्रोत्याला काय दिला पाहिजे, आनंद दिला पाहिजे. मृदंगानं आणि गायनानं वक्त्याला साथ केली पाहिजे. पुढचं मला म्हणायचंच नाही, ते त्यांचे शब्द आहेत, आपण नाही म्हणणार. हेतू माझा इतकाच आहे, ज्याच्यामुळे आनंद निर्माण होतो तो आनंद अभिव्यक्त करण्याकरता शब्द काय येतो, गोड. आणि म्हणून नाम गोड, जीवनात आनंद निर्माण करणारं नाम आहे, गोड आहे. जीवन अनुकूल बनवणारं नाम आहे, गोड आहे. रसवाचक या अर्थानं अमृतापेक्षा सुद्धा भगवंताचं नाम कसं आहे, गोड आहे. पण महाराज 2दा वापरतात नामगोड, नामगोड 2 वेळा म्हणतात. एखादी गोष्ट निश्चयाने, आग्रहाने, सत्यार्थाने जेव्हा सांगितली जाते तेव्हा त्याची द्युरुक्ती केली जाते. नामगोड, नामगोड. हे नामगोड, नामगोड 2दा का, याचा अजून एक अर्थ आहे. पहिला, दुसरा अर्थ असा आहे, भगवंताचं जे नाम आहे हे भगवंताच्या प्राप्ती करता जसं साधना म्हणून घेतलं जातं, साधन म्हणून घेतलं जातं, भगवंताचं प्राप्ती झाल्यानंतरही भगवंताचं नाम हा जीवनाचा स्वभाव बनला जातो, स्वभाव बनला जातो. तुका म्हणे भक्ती सुखरूप आदी सुखरूप अंती, म्हणून नामगोड, नामगोड. आणि तिसरा अर्थ, भगवंताचं नाम गोड 2दा का म्हणाले, तिसरा अर्थ आहे काही वस्तू, काही पदार्थ, काही साधन अशी आहेत की त्यांची सुरुवात गोड असते पण त्याचा शेवट अर्थात त्याचा परिणाम कडू असतो, वाईट असतो. काही साधन, काही वस्तू अशी आहेत त्यांची सुरुवात वाईट असते, कडू असते, पण त्यांचा शेवट मात्र कसा असतो, गोड असतो, परिणाम चांगला असतो. काही वस्तू, काही साधन अशी आहेत त्यांची सुरुवातही वाईटच असते आणि शेवट अर्थात परिणाम सुद्धा काय असतो, वाईटच असतो. आणि काही मात्र साधन, वस्तू, पदार्थ असे आहेत त्याची सुरुवातही गोडच आहे आणि शेवट अर्थात परिणाम सुद्धा कसा असतो, गोडच असतो. 1-1.5 मिनिटात आपण पुढे जाऊया. पहिली गोष्ट, पहिला प्रकार सांगितला, सुरुवात गोड असते,
पण परिणाम शेवट कडू असतो, वाईट असतो, भयानक असतो. साधं उदाहरण द्यायचं जर ठरलं तर विष काय आहे? विष 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 कळतं का नाही तुम्हाला? रोगर रोगर काय म्हणतात तिकडे? विषच का? बरं विष म्हणतात. विष हे पिताना सुरुवातीला कसं लागतं? अहो विष पिताना त्याची सुरुवातीला विष पिताना कसं लागतं म्हणतोय मी. काय आम्ही कधी पेलोय का बरं? आणि पेलो असतो तर आज कीर्तनात कुठं दिसलं असतो का बरं? काहीतरीच विचारतात बुवा आहे ना. ठीक आहे ठीक आहे, तर ऐका ऐका, मी सांगतो. विष सुरुवातीला पिताना गोड लागतं, गोड. विश्वास नसला तर पिऊन बघू द्या म्हणा. बरोबर आहे का नाही? आता तरी बोला की विष हे सुरुवातीला पिताना कसं लागतं? गोड लागतं. बरोबर आहे की नाही? का नाही बरोबर? आणि बरोबर नसलं तर मग प्रयोग करा, आमचं काय म्हणणं. अर्थ इतकाच आहे. तर विष हे सुरुवातीला पिताना कसं लागतंय? गोड लागतंय. तुम्ही म्हणाल महाराज आपण तुम्ही कसं काय सांगू शकता? जर तुम्ही विष पिलेला असेल तर तुम्ही सांगायला इथं उभे कसे काय? आणि जर तुम्ही न पिता ते सांगू कसं काय शकता? तर त्याचं उत्तर देतो, खरंच माझ्यावर भरोसा ठेवा, विष पिताना सुरुवातीला गोड लागते. उग तुम्ही प्रयोग करूच नका, भरोसा ठेवा, नक्की ठेवा. विष गोड लागतंय, गोड. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं काय माहिती? अहो माझा ज्ञानोबारायावर भरोसा आहे. ज्ञानोबारायाने स्पष्ट म्हटलंय, बापा विषाची मधुरता जनी आवडी उपजे चित्ता. सुरुवात गोड आहे, सुरुवात चांगली आहे, पण परिणाम किती वाईट आहे. ज्ञानोबाराय पुढे बोलतात, परिणामो विचारिता प्राणो हरी. पण परिणाम भयानक आहे, वाईट आहे, दुःख देतो, प्राण नष्ट होतो. विषयाची सुरुवात गोड आहे, शेवट कडू आहे. आता पुढे घ्या, काही पदार्थ काही वस्तू असे त्यांची सुरुवात कशी असते? कडू असते, वाईट असते, भयानक असते, पण शेवट मात्र कसा आहे? चांगला असतो. तर लहान लेकरं नाही तिथं, साधं उदाहरण, लहान मुलं ताप आली, खोकला आला, औषध पाजते आई, औषध पाजते. औषध कसं असतं? ते कडू असतं, कडू असतं, औषध कडू असतं. मग कडू औषध त्या लेकरांना प्यावं का पिऊ नये? ते पेत नसतं, पण आई पाजल्याशिवाय राहत नाही. त्याचं कारण आहे, औषधाची सुरुवात जरी कडू असली तरी त्याचा परिणाम मात्र कसा आहे? हो गोड आहे. किती ज्ञानोबारायचं गोड बोलणं आहे. माऊली बोलतात की औषधाची या कडवटपणी दे अमृताची पुरवणी. सुरुवात त्याची कडू आहे, पण शेवट मात्र त्याला आयुष्य प्राप्त करून दिलं जातं. दे अमृताची पुरवणी, त्याचा परिणाम अर्थात शेवट कसा आहे? चांगला आहे. झाल्या दोन गोष्टी. तिसरी गोष्ट सांगतो, काही वस्तू अशा आहेत, काही पदार्थ असे आहेत त्याची सुरुवात बी कडूच असते आणि त्याचा आता खरं म्हणजे व्यसनमुक्त युवक संघाच्या कार्यक्रमात हे सांगितलेलं कळायला तरी पाहिजे होतं का? हो बरोबर. पण काय चटकर न कळालं बघा. ठीक आहे, लोकांचं बघून कळतं हे, सोडा. आपला मुद्दा इतकाच आहे, त्याची सुरुवातही कडूच आहे, शेवटही कडूच आहे. कशाला जास्त व्याख्यान करायचंय? आणि भगवंताचं नाम मात्र असं आहे, भगवंताच्या नामाचा आरंभही, प्रारंभही, सुरुवातही, साधना काळातही आणि सिद्ध काळातही ते आनंदच देत आहे. नामगोड, नामगोड. काय होईल? भगवंताच्या नामचिंतनाने होत काय? कसं आहे, फायदा सांगितल्याशिवाय माणसं त्याच्यात प्रवृत्त होतच नाही. हे केल्यानं काय होईल? काय होईल? नामचिंतन आम्ही केलं तर होईल काय? महाराज सांगतात, काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले अवघे होती लाभ एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. काय होणार नाही? भगवंताचं नामचिंतन जर केलं तर तुकोबाराय सांगतात, पुरे कोड सकळ ही, कोड म्हणजे इच्छा, सर्व इच्छा भगवंताच्या नामचिंतनाने काय होतील? पूर्ण होतील. भक्ती मुक्ती दोन्ही प्रदान करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे. मग दैन्य नाही दरिद्रता, भक्ती मुक्तीची चिंता, दैन्य नाही दरिद्रता. तुका म्हणे दाता पांडुरंग ओळ गेल्या. अर्थात
परमात्म्याचं नामचिंतन जर केलं तर सगळ्याच इच्छा अंतःकरणातल्या काय होतात, पूर्ण होतात. कोणतीही इच्छा असू द्या त्या इच्छा पूर्ण होतात. फक्त श्रद्धेनं भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. चिंतनासाठीच चिंतन केलं पाहिजे, सेवेसाठीच सेवा केली पाहिजे. आणि मग नक्की त्या इच्छा काय होतात, पूर्ण होतात. कीर्तन संपलं होतं जुन्या काळातलं रात्री 11 वाजता आणि भजन सुरू झालं. जागर 11 वाजता भजन सुरू झालं. 12 वाजता काय झालं, त्या भजनी मंडळीपैकी एका व्यक्तीचं आयुष्य संपलं. आयुष्य संपलं. आणि मग यमाचे दूत आले घेऊन जाण्याकरता. पण घेऊन जाण्याकरता आल्यानंतर हे ज्याला घेऊन जायचंय ते नेमकं बसलं होतं भजनामध्ये. आणि भजनात काही त्यांना येता येईना. कोणाला? यमदूताला. यमदूत भजनात येत नाहीत. ते येत नाहीत, ते इकडे येत नाहीत. ते म्हणतात काहीतरी हायस्कूलच्या मैदानात वाजतंय बाबा. यमदूत येत येत नाहीत, येत नाहीत. ते लांबच भजन चालूच. 12:30 वाजले, 1:45 झाली, 1 झाली, भजन चालूच. ते तिकडं बाहेरच बसलेलं. ते काय भजनात यायला तयार नाही. 1 वाजता भजनातला चहा का येऊ नये. आता उग तुम्ही ऐकून घ्या, ऐकून घ्या. तुम्ही उग मनात आणूच नका, कारण आपल्याकडे नाहीच ना, सगळं बंदच आहे आपल्याकडे, काय विशेष नाही. बरोबर. हा बंद. चहाला भजनातला या विचाराने घेतला आणि त्याला वाटलं काय हरकत नाही, आता थोडी तंबाखू खावी. त्याचे बी काही तर नाव घ्यायची गरज नाही. सगळे व्यसन मुक्त आहेत, प्रश्नच नाही. सगळे व्यसन मुक्त आहेत. मी याच्यातली एक टिप एक छान वाचली अजून. पारायण कालखंडात सगळ्यांनी व्यसन मुक्त राहावे. वाह, पारायण कालखंडात एक नंबर. माफ करा मला, मी तुमच्या पोरासारखं आहे, माफ करा. विनंती माझी एवढीच आहे, पारायण काळात न म्हणता कायम व्यसन मुक्त राहावे. हे फार महत्वाचं आहे. तर ते तंबाखू घेतली ना, पण बिचारा इमानदार होता बरं का, इमानदार होता. जिथं भजन केलंय तिथंच कशी काय खावी, थोडा इमानदार होता. म्हटलं ठीक आहे, बाहेर जाऊ, लघुशंका उरकून तिकडच खाऊ. बाहेर आला, लघुशंका उरकली, तंबाखू चोळली, तोंडात टाकली, पाहिलं कुणी, यमदूतानं. आणि त्यानं बघितलं, म्हटलं हे तसल्यातनं बाहेर आलंय. कशातनं? भजनातनं म्हणे ना होते. भजन हा शब्द सुद्धा ते कधी तोंडात येऊ देत नाहीत. कोण? यमदूत. यमदूत तसल्यातनं बाहेर आलंय तोपर्यंतच आपण डाव टाकू. त्यानं फास टाकला, उचकी दिल्यासारखं झालं, घेऊन गेला. यमानं विचारलं का रे 1 तास लेट का? बुवा उशिरा आला होता का? नाही म्हणे 5:30लाच आला होता. ही तर काय हिम्मत आहे काय उशिरा यायची? उशिरा यायची बी हिम्मत नाही, 9च्या पुढे जायची बी ताकद नाही. थांबायचंच आपल्याला. ऐका, का उशीर केलाच? हे गिऱ्हाईक सापडलं नाही का तुला? त्या यमदूतानं सांगितलं, म्हटलं मी बरोबर 12ला 1 मिनिट कमी असताना गेलो होतो. मग हे नव्हतं का? होतं ना म्हणे. मग का तो 1 तास लेट का, उशीर का झाला? त्याने सांगितलं काय म्हणे, मी गेलो होतो पण हे तसल्यात बसलो होतो. कशात? भजनात म्हणत नाही हो. ते भजन शब्द तोंडात घेत नाहीत. तसल्यात बसलं होतं. मग काय केलं? आता मला काय तसल्यात जाता येतं का म्हणे? मग काय, बसलो वाट बघत बाहेरून, काय करू? मग म्हणे 1 वाजता तसल्यातला चहा आला. कशातला? हा तसल्यातला चहा. मग याने म्हणे चहा घेतला आणि तंबाखू खाण्याकरता हे तसल्यातनं बाहेर उठून आलं म्हणे. मग मी तरी काय कच्चा आहे का, लगेच फास टाकला आणि तसल्यात जायच्या अगोदरच त्याला हित घेऊन आलो. यम म्हटलं वा वा वा, हुशार आहे, हुशार आहे. आणि यमाचं आणि यमदूताचे झालेलं संभाषण, बोलणं ऐकलं कुणी? हे ज्याला घेऊन गेलते ना हे भजन करणारा, त्यानं ऐकलं आणि म्हटलं हे त्यानं ठरवलं गड्या, म्हणलं हे भजनाला घाबरतेत बरं का, भजनाला घाबरतेत. आणि मग तो म्हटलं ए सोडा ना मला. सोडत नसतो म्हणे, सोडावं लागतंय. अरे नाही सोडणार, तुला काय आता सोडायला आणलं काय? सोडावं लागतंय म्हणे, 10च मिनिटं राहिलेले आहेत, सोडावं लागतंय. म्हणजे अजिबात जमणार नाही, सगळा अभंग सांगितल्याशिवाय नाही
नाही नाही सोडणार नाही सोडणार नाही सोडणार म्हणे. तो म्हटला मग म्हणू का तसलं. म्हणू का तसलं म्हटलं की यम म्हटलं बाबा तुझ्या पाय पडतो पण तू तसलं. हे म्हणला मग सोड मला. म्हणले सोडतो आणि दे म्हणले सोडून आणि दिले ना सोडून. अक्षरशः तो मेलेला पुन्हा खाली आला आणि जिवंत झाला. एवढं सामर्थ्य कशात आहे. तसल्यात हा. आणि म्हणून आता आपण सगळ्यांनीच काय करायचं. तसलं करायचं म्हणा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई शंकर नाना म्हणा बर बर. नाम गोड 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 पुरे गोड सकल ही पुरे गोड सकल
नाम गोड पुरे कोड सकळही रसना येरा रसा विटे घेता घोटे अधिक हे. भगवंताच्या नामाची गोडी जशी अधिक अधिक वृत्तीला लागते तशी ती वृत्ती इतर रसाला विटून जाते. येरा रसा रसना विटे. इतर रसाला म्हणजे इतर विषयाला, अन्य विषयाला, अनात्म वस्तूला, विकाराला ती रसना अर्थात रसना नाम वृत्ती विटून जाते. भगवंताच्या नामाची गोडी अधिक अधिक वृत्तीला लागली की ती वृत्ती परमात्मा सोडून अन्य विषयाला विषय करत नाही, अर्थात स्वीकारत नाही, ग्रहण करत नाही. कारण इतर रस आणि या रसामध्ये अंतर आहे, फरक आहे. अनेका रसे मरण गाठी येणे तुटे संसारे, हा दोन्हीतला फरक आहे. आणि म्हणून अन्य विषयाचं अर्थात रसाचं सेवन ही वृत्ती करत नाही. ही वृत्ती फक्त भगवंताच्या नामाचंच ग्रहण करते. त्याकरताच भगवान परमात्म्याचं नाम हाच या वृत्तीचा अर्थात हृदयाचा प्रमुख असा विषय निर्माण होतो. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हाशी. आहाराशिवाय जसं अन्नमय प्राण असल्यामुळं आपण जगूच शकत नाही, अगदी तसं भगवंताच्या नामाशिवाय आम्ही आता जगूच शकत नाही. इतकी भगवंताच्या नामाच्या विषयीची अनन्यता महाराजांच्या अंतःकरणात आहे. महाराज सांगतात येरा रसा रसना विटे घेता घोटे अधिक हे. हे अधिक अधिक नामचिंतनाची गोडी लागली की मग ती वृत्ती अन्य विषयाला, अन्य रसाला स्पर्श करत नाही. कशी स्पर्श करत नाही? ज्ञानोबारायांच्या 2-3 ओव्या सांगतो थांबतो. ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानोबाराय बोलतात, ज्याचा कमळाच्या पाकळ्यामध्ये चंद्राचा अमृत सेवन करणारा चकोर वाळवंटातले खडे खाईल का? खाणार नाही. आणखी ज्ञानोबाराय बोलतात, ज्याचा स्वतःचा बंगला वर्षा बंगल्यापेक्षा जबरदस्त आहे. कळण्याकरता बोललो, तसा ओवीतला शब्द तो नाही, कळण्याकरता बोललो. असा ज्याचा बंगला आहे ती व्यक्ती एखाद्या ऊस तोडायला आल्या मजुराचं झोपडं पाहून आपल्याला पण एक असला असावं असं त्याला वाटेल का? नाही वाटणार. आणि अमृत पिऊन पिऊन ज्याला अमृताचा कंटाळा आलाय ती व्यक्ती भात शिजवलेलं पाणी पिईल का? नाही पिणार. ज्ञानोबाराय बोलतात, आपुलेनी नागरपणे जो इंद्र भोना ते पाबळे म्हणे तो केविरंजी पालिवने भिल्लाचेनी सांगे कुमुददळाचेनी ताटे जो जेविला चंद्र किरणे चोखटे तो चकोर काही वाळवंटे चुंबी जतासे जो अमृता ते ठेवी तो कांजी कैसेनी शेवी तैसा स्वसुख अनुभवे न भोगी रुद्धी. त्या पद्धतीने ज्याला आत्मसुख, स्वसुख, भक्तिसुख, प्रेमसुख, भगवंताचं नाम सुख ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालंय हा महात्मा रुग्णशय्येवर जरी पडलेला असला तरी सुद्धा अन्य विषयाला ग्रहण करतच नाही, सतत भगवंताचंच नामचिंतन करत असतो. आणि ते मूर्तिमंत जिवंत उदाहरण म्हणजे पूज्य गुरुदेव तात्यांचं जीवन अगदी त्याच पद्धतीचं आहे. त्या स्थितीमध्ये असताना सुद्धा, बोलता येत नसताना सुद्धा, लिहून द्यायची जेव्हा वेळ होती तेव्हा सुद्धा त्यांनी एका अत्यंत प्रसिद्ध असलेल्या आणि महाराष्ट्रातलं एक महत्वाचं कारभार पाहणाऱ्या एका अत्यंत महत्वाच्या व्यक्तिमत्वाला ज्या वेळेस ते भेटायला येतात, सांगा काय अडचण आहे, तब्येतीची काळजी घ्या, काही कमी आहे का सांगा, तेव्हा हे लिहून देतात, आमची तब्येत चांगली आहे, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त चंद्रभागा आणि इंद्रायणी स्वच्छ करा, हे लक्षात ठेवा. अशाही काळात तेच आहे. त्याचं एकच कारण आहे, येरा रसा रसना विटे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. बोला पुंडरी कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. ज्ञानेश्वर माऊली
महाराजांच्या कृपेने काही वेडवाकडं बोलण्याचा प्रयत्न केला, ही सगळी त्यांचीच कृपा आहे. त्यांच्या चरणी समर्पित करतो ही झालेली सेवा आणि पुन्हा एकदा देवाला प्रार्थना करतो महाराजांचं आरोग्य उत्तम व्हावं आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या कृपेचं आणि त्यांच्या चिंतनाचं उपासनेचं दर्शन व्हावं हे देवाच्या चरणी प्रार्थना करतो. थांबतो. अनिल महाराज गोळकर तुका माने आरधाला तुका माने आरधाला तुका माने आरधाला
धन्यवाद महाराज. रामकृष्ण हरी सर्वांना. वाई तालुका गाथा पारायण आणि